जसं आपण आता बीजेपीचे जनरल सेक्रेटरी आहात, तर ही आपली वाटचाल कशी झाली? हाऊ डिड यू स्टार्ट? आणि कसं हा म्हणजे बघणाऱ्या व्ह्युअर्ससाठी हा एक इन्स्पिरेशन आणि मोटिवेशनल एक म्हणजे ही ग्रोथ असते, तर यासाठी जर थोडंसं आम्हाला सांगितलं तर बरं होईल. मी 2008 साली माझ्या ग्रॅज्युएशन काळामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक कॉलेजच्या युनिटचा प्रमुख म्हणून काम सुरुवात केली. लहानपणापासून माझ्या घरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं वातावरण, थोडंसं संघ विचारधारेचा परिवार आणि एक लहानपणापासून वैयक्तिक मला स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींच्या व्यक्तिमत्वाची ओढ, त्याच्यामुळे मी भारतीय जनता पार्टीशी जोडला गेलो. भारतीय जनता पार्टीचंच काम करायचं लहानपणापासून एक असं मनात ठरलं होतं. कधी राजकारणात येईल असं ठरवलं नव्हतं, पण आपण जे मत तयार करतो तर ते मत तयार करताना आपण भाजपच्या साईडने असू हे लहानपणापासून मनात होतं. 2008 साली मी ग्रॅज्युएशन मध्ये असताना आता जे उमेदवार आहेत मुरलीधर मोहोळ हे तेव्हा युथ विंगचे पुणे शहराचे अध्यक्ष होते. ओके. आणि सांस्कृतिक कार्यक्रमात वगैरे त्यांचा परिचय झाला आणि मग भारतीय जनता पार्टीचं काम त्या काळात मी सुरुवात केलं. मी कॉलेजचा प्रमुख म्हणून एक आमच्या कॉलेजच्या बाहेर पूर्वी आपल्याकडे टिपिकल कार्यक्रम व्हायचे, शाखा उद्घाटन व्हायची. तसं मी भाजपचा विद्यार्थी आघाडीचा शाखेचा प्रमुख म्हणून 2008 साली मी कामाला सुरुवात केली. त्याच्यानंतर 2009 ची निवडणूक, 2014 ची निवडणूक, 2019 ची निवडणूक, या 3 निवडणुकांमध्ये त्या स्तरावर त्या क्षमतेनुसार मी निवडणुकीत माझा सहभाग होता. मला आधी मतदारसंघावर काही ना काही जबाबदारी होती. नंतर मी 2013च्या दरम्यान शहराचा मी विद्यार्थी विभागाचा प्रमुख झालो. ओके. स्टुडंट विंगचा मी हेड होतो. त्याच्यानंतर 2016 साली मी युवा मोर्चाचा शहराचा जनरल सेक्रेटरी झालो. नंतर 2017 साली बीजेपी मध्ये एक ऑर्गनायझेशनल बेस असणाऱ्या लोकांना फुल टायमर नावाचं एक काम असतं. फुल टायमर सारखी एक जबाबदारी असते. तेव्हा 2017ला मला कोथरूड विधानसभेला बूथ विस्तारक म्हणून माझी नेमणूक झाली. म्हणजे शहर युवा मोर्चाचा पदाधिकारी असतानाच तर ते म्हणजे वरिष्ठ नेत्यांनी असं सांगितलं की बाबा कोथरूड मतदारसंघातला एक विस्तारक म्हणून तू जबाबदारी घेतली पाहिजे. विस्तारक म्हणजे बूथ स्तरावर पक्षाचं कार्य वाढवणं, बूथ स्तरावर पक्षाची संघटना मजबूत करणं, बूथ स्तरावर पार्टीचं ऑर्गनायझेशन कसं वाढेल ह्याची काळजी घेणारा एक फुल टायमर. ओके. तसा मी वयाच्या साधारण 26व्या वर्षी मी विस्तारक होतो. मग नंतर 2019 साली विधानसभेच्या निवडणुकीनंतर मी 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर कोथरूड विधानसभेचा अध्यक्ष, भाजपाचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या म्हणजे इतक्या विधानसभांमधला सगळ्यात तरुण अध्यक्ष फादरवाडीचा मी त्या काळी मला संधी मिळाली. आता आपले मतदारसंघाचे जे आता आमदार आहेत कोथरूडचे, चंद्रकांतदादा पाटील ते असतील, आमचे तेव्हाचे शहराध्यक्ष असतील, म्हणजे ह्या सगळ्यांनी माझ्यात विश्वास ठेवला आणि मला खूप लवकर मोठी संधी म्हणजे फादरवाडीत मला जबाबदारी दिली. पण नंतर आता गेल्या वर्षी सप्टेंबर मध्ये शहर भारतीय जनता पार्टीचा जनरल सेक्रेटरी म्हणून माझी नियुक्ती झाली. कोथरूड विधानसभेचा आता इलेक्शन इन्चार्ज म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे. ओके. आणि आता जी लोकसभेची निवडणूक चालली आहे त्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार अभियानाचा मी प्रमुख आहे. ओके. म्हणजे लोकसभेत जे प्रचार चालतात, प्रचार फेऱ्या होतात, काही वेगवेगळे कॅम्पेन्स होतात, काही वेगवेगळ्या स्तरावरच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी ज्या योजना आहेत किंवा जे कॅम्पेन्स आहेत त्याचं नियोजन माझ्याकडे आहे शहराचं. ओके. असं आहे. साधारण मी जसं मगाशी सांगितलं 2009, 2014, 2019 या 3 लोकसभा, 3 विधानसभा अशा निवडणुकांमध्ये सहभाग घेतला. ओके. एक विद्यार्थी कार्यकर्ता ते आज शहराचा महामंत्री म्हणून आतापर्यंत मी 3 निवडणुकांमध्ये मला जबाबदारी मिळाली. 2014 साली पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी जेव्हा पहिल्यांदा PM म्हणून प्रोजेक्ट झाले त्या निवडणुकीचाही माझ्याकडे जबाबदारी होती. आपल्या पुणे शहरात 2014 साली 3D सभा व्हायच्या. मोदीजी होलोग्राम व्हायचा. मोदीजी एका ठिकाणी कुठेतरी वाराणसीत बोलायचे
आणि त्याच्या सभा आम्ही चौकात लावायचो. बरोबर. तर त्या एलईडी स्क्रीन आणि होलोग्रामच्या ज्या सभा व्हायच्या त्याचा मी प्रमुख होतो तेव्हा. अच्छा. मग तेव्हा शहरभरात त्या सभा लावणं, त्या लोक गॅदर करणं, मग तिथं बोलणं, भाषणं करणं, मग मोदीजी लाईव्ह यायच्या आधी आपण त्यात काही बरोबर बरोबर. ते नियोजन होतं. गेल्या निवडणुकीत म्हणजे आता स्वर्गीय गिरीश बापट साहेब हे गेल्या निवडणुकीत उमेदवार होते. त्यांच्या निवडणुकीला मला पुणे शहरातल्या सगळ्या प्रचार फेऱ्या याची जबाबदारी होती. त्या निवडणुकीतही मला बापट साहेबांकडून खूप शिकायला मिळालं. पुणे शहरातली नस आणि नस माहिती असणाऱ्या नेत्याबरोबर मी तो 22 दिवसाचा प्रवास मला म्हणजे तो अजूनही डोळ्यासमोर आहे. आणि असं पार्टीमध्ये खूप वेगवेगळ्या स्तरावर म्हणजे अगदी एका युनिट पासून ते शहर स्तरापर्यंत मला पक्ष कायम संधी देत आला. आणि मी आय एम ब्लेस्ड की पार्टीने कायम मला काही ना काही जबाबदारी दिली, काही ना काही काम दिलं. बरोबर.